अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। शरणो शंकरलिंग महाराज की जय। सिद्धलिंग महाराज की जय। यल्लालिंग महाराज की जय। श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। श्री परमपूज्य सद्गुरु काशीनाथ महाराज चरित्र व अमृतवाणी याचे आपण चिंतन करत आहोत। अगदी जीवाचे कान करून आपल्याला हा ग्रंथ श्रवण करायचा आहे। अतिशय महत्त्वाचा विषय आहे। श्री परमपूजनीय समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज भारतभूमी हजारो संतांच्या पदस्पर्शाने पवित्र व पुनीत झालेली असून बहुकालापासून भारत देशात अनेक महान तपोबल असणारे महान योगी सत्पुरुष होऊन गेले आहेत। आणि अस्तागाय त्या भारतभूमीतच कन्याकुमारी ते हिमालयपर्यंत दरीखोरीत सर्व महान साधू संत व महान योगी पुरुषांचे वास्तव्य असल्याने भारत देश हा पार पुण्यभूमी म्हणून गणला जातो। आणि याच पुण्यभूमीत एक महान तेजोमय युगपुरुषाचे आगमन म्हणजेच पूजनीय श्री सद्गुरु काशीनाथ महाराज यांचे आगमन झाले। इसवी सन 1891 साली अंदाजे 120 वर्षाच्या सुमारास एका गरीब शेतकऱ्याच्या घराण्यात जन्माला आले। धन्य ते महान माता पिता हे कर्नाटक प्रांतातून अक्कलकोट येथे स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी येऊन दाखल झाले। श्री समर्थाचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले। या उभयतांना श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या त्रिकुटीचे अंतर्यामी प्रक्षालन करून त्यांच्या त्रिकुटस्थानी दृष्टी स्थिर केली आणि दोघांकडे पाहतच राहिले। आणि थोड्याच अवधीत त्या पूजनीय स्वामी समर्थ महाराज म्हणाले, ठीक आहे, आता आपण दर्शन घेऊन झाले, प्रसाद घ्या आणि वेळ फार होतोय, लवकर घरी जाणे बरे। हे स्वामीचे बोलणे ऐकून या उभयतांनी श्रीचरणाचे दर्शन घेऊन गुरु आज्ञेप्रमाणे निरोप घेतला। श्री समर्थांची कीर्ती ऐकून त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपला मनोदय पूर्णत्वापर्यंत जाणार यात शंका नाही, याप्रमाणे मनाचा दृढभाव समर्थाच्या ठायी ठेवला आणि ते दोघेही पती पत्नी स्वामी सेवेत डुबून गेली। त्यांच्या संसारात सुखाची उणीव म्हणजे पोटी पुत्र संतान नसल्यामुळे संसार सुखदायी वाटत नसे। याच लालसेने ते स्वामी दर्शनास आले आणि दर्शन होताच त्यांचे जीवन उजळून निघाले। एक दिवस स्वामी समर्थांनी त्या भक्तांना रात्री दृष्टांत दिला। ते म्हणाले, मी येत आहे, डाळ रोटी तयार ठेवावी। हा दृष्टांत होताच ताडकन उठून बसले आणि वृत्तांत पत्नीला सांगितला। याप्रमाणे दोघेही विचार करू लागले। डाळ रोटी तयार ठेवा असे स्वामी समर्थ म्हणाले तर ते आजच आपल्या भेटीस येणार यात शंकाच नाही। या उद्देशाने स्वामी आज्ञा म्हणून पहाटेच उठून स्नान वगैरे आटपून शुचिर्भूत होऊन श्री समर्थांचा जयघोष करीत डाळ रोटीचा स्वयंपाक करून ठेवला आणि स्वामींच्या प्रतीक्षेत वाट पाहत राहिले। सायंकाळची वेळ झाली, स्वामी काही आले नाहीत। हे पाहून स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे केलेला डाळ रोटी स्वयंपाक समर्थांच्या फोटोपुढे नैवेद्य म्हणून ठेवला आणि आपण दोघे आहार न घेता उपवास करून तसेच झोपले। याप्रमाणे 2-3 महिने होऊन गेली। स्वामी समर्थ आले नाहीत। हे पाहून 2-3 दिवसात श्री समर्थाच्या दर्शनात आपणच जाऊया असे ठरवले आणि शेतीवर राहिलेले काम त्वरित आटपून घेण्यासाठी एक दिवस ते दोघेही शेतीवर जाऊन कामात लागले। दुपारचे 12 वाजले असावे तितक्यात एक संन्यासी भगवी वस्त्रे परिधान केलेला साधू वेशात भुकेने व्याकुळ होऊन पोटाला हात लावून जवळ आला आणि म्हणाला, बाबा रे, मी गेल्या 7 दिवसापासून उपवासपोटी आहे, मला भूक फार लागली आहे, मला भोजन द्या। हे संन्याशाचे बोलणे ऐकून ते पत्नीस म्हणाले, थांब, तू इथेच थांब, मी गावात जाऊन घरी महाराजांना भोजन घेऊन येतो असे सांगून धावतच घरी गेले आणि भोजनासाठी काही आहे का शोधू लागले। त्याला घरात कसलेच भोजन साहित्य मिळाले नाही। आता काय करायचे या विचाराने घाबरून गेले। तेवढ्यात त्यांच्या स्मरणात आले आणि गेल्या 3 महिन्यापूर्वी स्वामी समर्थाच्या पुढे ठेवलेला डाळ रोटीचा नैवेद्य चटकन उचलून घेऊन धावतच त्या संन्यासी महाराजांच्या जवळ जाऊन आले।
जवळ जाऊन म्हणाले, डाळ रोटी भोजन घ्या महाराज. देहभान हरवले होते तेव्हा त्या भक्ताचे तो नैवेद्य 3 महिन्यात डाळ घट्ट होऊन रोटी कडक वाळलेली अशी झाली होती. पांढऱ्या रंगाची बुरशी आली होती. याचे त्यांना मुळीच देवभान राहिले नव्हते. मनाचा पक्का निर्धार फक्त काय, महाराजांना भोजन देणे एवढाच. आणि म्हणाले, घ्या महाराज, भोजन घ्यावे. तेवढ्यात संन्याशी उद्गारले, बाबा रे, मला हाताने खाता येत नाही, तुझ्याच हाताने मला घास घाल. हे ऐकून 3 महिन्यापूर्वी केलेली डाळ रोटी हात लावताच त्यातून गरम गरम वाफा निघू लागल्या आणि गरम गरम डाळ रोटी असल्याचा अनुभव येऊन आनंदी होऊन घास भरवून श्री महाराजांच्या मुखात दिला. एक घास मुखात जाताच ते संन्याशी उद्गारले, एकच घास सुखाचा बेटा, बस, दुसरा नको, आणि तो पण माझ्यासाठी 3 महिन्यापूर्वी करून ठेवलेला. डाळ रोटीचा महाप्रसाद बाबा रे, 7 दिवसांचे रिक्त उदर भरले रे बाबा. हे त्या संन्याशाचे बोल ऐकताच त्यांच्या चरणकमलावर लोटांगण घालून चरणारविंदी घट्ट मिठी मारून प्रेमाश्रूने चरणकमलाची पूजा केली. एवढ्यात त्यांची परमभक्ती पाहून हाताने डोके वर उचलून त्याला विदेहातून देहात आणले. तो भक्त डोळे उघडून समोर पाहतात तो काय, परमपूजनीय स्वामी समर्थ उभे आहेत आणि आशीर्वादाचा हात धरून म्हणाले, तुला काय पाहिजे ते मी तुझ्या प्रथम भेटीतच जाणले. हा प्रसाद घे. दोघेही ग्रहण करा असे म्हणून एक फळ त्यांच्या हातात दिले आणि तो स्वामी समर्थाच्या हातचा प्रसाद म्हणून दोघांनीही मोठ्या प्रेमाने भक्तिभावनेने ग्रहण केले. इतक्यात पूजनीय स्वामी तेथून अदृश्य झाले. याप्रमाणे स्वामी समर्थांच्या कृपाआशीर्वादाने त्या परमभक्त माऊलीच्या उदरी गर्भवृद्धीस लागला. 3-4 महिने लोटताच ते दोघेही स्वामी भेटीस अक्कलकोटी ग्रामी दाखल झाले आणि स्वामी समर्थांच्या चरणाचे दर्शन घेऊन आनंदातिशयाने स्वामींना आलिंगन देऊन डोळ्यातून अश्रू ढाळीत समोर उभे राहिले. ते पाहून स्वामी समर्थ म्हणाले, बाबा रे, तुम्ही आता तुमचा निवास अक्कलकोट ग्रामीस ठेवा. हे समर्थाच्या मुखातून आलेले शब्द ऐकून त्या दोघांनाही परम आनंद झाला. स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानून अक्कलकोट येथे एक खोली घेऊन इथेच राहू लागले आणि पुढील आयुष्य समर्थाच्या सेवेतच व्यतीत करण्याचा मनोनिग्रह केला. याप्रमाणे पुढे 9 महिने जाताच त्या महान माऊलीने एका युग पुरुषाला जन्म दिला. धन्य ते माता पिता. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय. आपण श्री सद्गुरू काशीनाथ महाराज यांच्या आगमनाची व अशी ही आगमनाची आणि आगमन झाल्यापर्यंत आपण हे ऐकत आहोत. खूप महान आहे हे चरित्र. आता उद्या प्रत्यक्ष जन्मानंतर काय काय आहे ते बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय.